तुम्हाला माहीत आहे का, या पद्धतीने जर तुम्ही ब्रेड पकोडा बनवाल ना, तर बाहेर मिळतो त्यापेक्षा जबरदस्त बनेल। त्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि आलं घेतलंय। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं, मिक्सरला फिरवून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तयार केलेली हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट एका भांड्यामध्ये काढायची। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी हिरवी चटणीसुद्धा बनवून घेतली आहे। ही रेसिपी तुम्हाला जर पाहिजे असेल तर चॅनलच्या नावाखाली त्रिकोण आहे तिथे क्लिक करून डिटेल रेसिपी व्हिडिओ पाहू शकता। त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवायची। त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की जिरं मोहरी घालायची। जिरं मोहरी छान तडतडली की तयार केलेलं आलं लसूण हिरवी मिरचीचं वाटण घालायचं। कच्चेपणा जाईपर्यंत परतायचं। थोडीशी हळद घालून परतून घ्यायची। 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले आहेत, ते हाताने स्मॅश करून त्यामध्ये घालायचे, परतून घ्यायचे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। बटाट्याची भाजी तयार झाली आहे। त्यासोबतच एका बाउलमध्ये 2 वाटी बेसन पीठ, त्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, हळद आणि थोडीशी धणेपूड घालायची। मिक्स करून घ्यायचं। लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान मध्यम सैलसर याची पेस्ट तयार करून घ्यायची। ब्रेड स्लाइस घेतले आहेत, त्यामध्ये दोन्ही बाजूनी हिरवी चटणी लावायची। तयार बटाट्याची भाजी भरायची। जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हे चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचं। बेसन पिठाच्या बॅटरमध्ये बुडवायचं। कढईमध्ये सोडून मध्यम आचेवरती अलटीपलटी करत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं। याच पद्धतीने राहिलेले ब्रेड पकोडे सुद्धा बनवून घेऊयात। मस्त चमचमीत, झणझणीत आणि वरून कुरकुरीत असे हे ब्रेड पकोडे बनवून तयार झाले आहेत। हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा।